सर आम्हाला थोडी माहिती भेटेल का? अहो, असं कुठे सांगता काय सर? मधमाशीची राणी कोण आहे? हा, नर कसा वाटायचा? मग अजून पुढचं होत असेल ना त्यात काहीतरी. नाही तेवढंच माहिती आहे. असं विचारतात होय त्याच्यात? मग मी काय पण लिहू मग कसं वाटतं ते? ते मला नाही माहिती. मग मी सुरुवात करतो मधमाशी हा फार छान असते होय. आणि मग काय पण लिहून येते. आणि this. ह्याच्यात आहे तुम्ही मधमाशी आतमध्ये? ह्याच्यात हो, 20 मे काय आहे जागतिक मधमाशी दिवस. म्हणजे कसं काही का? नाही अजून. आधी बघ कसं पण हा, ही मधमाशी आहे. ओ बाई साहेब कसलं मस्त आहे. हा, कसलं मस्त वाटतंय ना हे. अरे काय मिठी मारते? नाही नाही मिठी नाही फक्त हात लावायला आलोय कसं वाटतंय. काय वाटतंय किती काय? वर बघ माशी कशी बनवतात. बॉटल काय आहे इथं? हे ह्यांचे लोक असतील मला वाटतंय. कोणाची? म्हणजे ज्यांचं हे आहे ना मधमाश त्यांचं असेल. पहिला का? इथं काय? आणि बीच. चला आता दुसऱ्या. चला नेक्स्ट पॉइंटला जाऊ आता. साई चल. काही इथं थांबायचा विचार आहे का? ए, काय बोलतोय या? चला आता तुम्हाला बोलले जाऊ. इथे चार ढकलून इथं विचारायचं. हा? घ्यायचंय का तुला? नाही विचारतोय घ्यायचंय. ही पण बांध सुटते ना का भावाचं. असं माझी जिंदगीत असे मित्र पाहिजे बघा. लेस बांधून घेणार काय. बरोबर ही लोंबली नाही पाहिजे खाली. काय का? हा, थँक्यू भावा. आहे आणि ह्याच्यात जाय. यार ह्याच्यात नको लागा जायला. काय ह्याच्यात नको जायला. शेवट ह्याच्या पुढं गाय हे गाय आहे. हा, अरे ह्याच्यात गेल्याशिवाय बाहेरच जायलेत नाही का नाही साहेब? काल आम्ही फिरत बसले ह्याच्यात. तिथं मुली पण नाही येते का? हा मग मुली भरपूर असतात तिथं. हा, काय ते मला असं म्हणजे फिरायचं माहित नाही ना. मी पहिल्यांदा आलो का? पहिल्यांदा नाही आलो पण बघण्यात पहिल्यांदा आले. काय म्हणायचं विष्णू तुला? काय माहिती पण घेऊन जाऊ नाही तर. माहिती काय घ्यायचं? कुणी आणले? नाहीच राहिलं आम्हाला. नाहीच राहिलं. काय होईल? व्यवस्था किती आहे ऊसामध्ये वापरलं जाणार आहे. त्याच्यात एक मोठं ऍप्लिकेशन एक सर्टिफिकेट तयार केलेलं आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला हे 2 आळवणे आहेत, हा एक सपोर्ट डोस आहे आणि 3 स्प्रे असं 6 प्रकार आहेत आपले. उदाहरणार्थ हे जे पहिले आळवणे आहे ते स्टार्टअपचे आहे. तुम्ही रोज लागवड करता, कांडी लागवड असते 2 दिवसाची 5 वर्षाची. ज्यावेळेस तुम्ही कांडी लागवड करता त्या 20 दिवसानंतर आपल्याला एक पहिले आळवणे वापरायची. जी काय तुमची पांढरी मुळे असतील तर तुम्ही मुळे ते वाढवायचं काम आपले कामराज करतो. त्याच्यानंतर दुसरी आळवणी आपल्याला केनिकची घ्यायची, फुटवे काढायचं काम करते. हे रोग सेट करते, फुटवे काढते. त्याच्यानंतर एक आपण उचल एक बेसल डोस टाकत असतो, युरिया किंवा 10 त्यात मिक्स करून आपल्याला पामराज द्यायचे. जी काय आपण खतं टाकतो ते बरी कोटिंग करते आणि ह्याच्यात कंट्रोल रिलीज फर्टिलायझर टेक्निक आहे. म्हणजेच काय, तुम्ही जर आज पाणी दिल्यानंतर हे 100% विरघळून देत नाही. आज थोडे विरघळते, परत 8 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही पाणी देणार आहे त्यावेळेस थोड्या प्रमाणात विरघळते. म्हणजेच काय, जे आपण खतं टाकणार आहे ते 100% मुळापर्यंत पोहोचवायचं काम आपले पामराज करते. हे 3 ऍप्लिकेशन झाल्यानंतर आपल्याला 8 ते 10 फुटवे चांगल्या साईजच्या ऊसामध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर आपल्याला स्प्रे चालू करायचे. एकूण आपले 3 स्प्रे किट आहेत. त्यातले प्रत्येक स्प्रे किट मध्ये असे 3 पाउच आहेत वेगवेगळे. त्याची काय हरियर आहे, हे साईज करायचं काम करते, तसंच पानाची रुंदी वाढवते. त्यानंतर एक सी आहे, हे काळोखी आणायचं काम करते ऊसावरती. आणि 7 डेस आहे, शेंडा पळवायचं काम करते, ड्रेसिंग देत नाही. शेंडा पळवणे काय होते, 2 पेरेतील अंतर वाढवायचं काम करते. असे आपले 3 स्प्रे 15-15 दिवसाच्या अंतराने घ्यायचे. आपले पुत्र आपले
6 ऍप्लिकेशनचं 6 हार्मोनचे आपल्या वस्तात भेटेल. कॉम्बोज आहे हा कॉम्बिनेशन प्राइस किती राहते? 3696 पॅकेटची किंमत आहे एका एकरासाठी. थँक्यू. आता एक्झिट नेक्स्ट नाही एक्झिट लगेच काय एक्झिट असतं का? अरे याला एक्झिटला सिंपल काय सिंपल सिंपल प्रोडक्शन शिक्षक काय एस एच एस एच एम SAK एस एच एम बरोबर. हो ठीक आहे सर. आपल्या चॅनलचं नाव घेतलं त्यांना बघायसाठी असं बऱ्याच जणांनी घेतलंय. चला सर सर आम्हाला थोडी माहिती भेटेल का? असं कुठे सांगता काय सर? थोडी माहिती सांगा ना आम्हाला श्रीराम व्हरायटीची. ते आपल्या श्रीरामच्या व्हरायटी आहेत 111 सगळ्यात टॉप. आज ज्या कंपन्या जेवढ्या आहेत त्या सगळ्यात टॉपला 111 येते. त्याच्यानंतर अर्ली सीझन मध्ये ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये 111 केली जाते. त्याच्यानंतर जर लेट व्हरायटी तुम्ही डिसेंबर जानेवारी अखेरीत करू शकता तर त्याला 05 व्हरायटी केली जाते. अजून एक व्हरायटी आपली 303 हे खाण्यासाठी योग्य आणि लेट व्हरायटी केली जाते. आणि सगळ्यात लेट म्हणजे तुम्ही जानेवारी किंवा फेब्रुवारीत जर व्हरायटी केली या सर 14 अशा 4 व्हरायटी आपल्या टॉप येतात. तसेच मक्यामध्ये मुरघासासाठी 9865 म्हणून येते. सगळ्यात टॉप ब्रँड म्हणजे जे दाण्याचं उत्पन्न करावं लागतं ते 9708 आणि मीडियम रेंज म्हणजे 9660. तुम्ही दाणं प्लस चारा दोन्ही पण करू शकता. हे 3 व्हरायटी आपल्या श्रीरामच्या आहेत. तसंच आपला एक दाणा येतो 30 दिवसावाला दाणा आहे सुगंधी दाणा म्हणून येतो. त्याचं वैशिष्ट्य असं की हा अखंड दाणा येतो पाकळी दाण्यासारखा येत नाही. अखंड दाणा तुम्ही पेरू शकता आणि दुसरी गोष्ट 30 दिवसात तुम्हाला काढलेला येतो. बरं आता ही दाणा लावायचा का मका लावायची? व्हिडिओ काढता येणार आपण कुठला लावलाय? आपण कुठला लावलाय? त्यांनी लावला 111 आणि तू लावलाय कुठला? तो नाही गोल्ड लेवल लावलाय. ही मका केली तुम्ही सगळ्यात टॉप. 333 का काय म्हणलं ना तुम्हाला? 303. थँक्यू सर. नमस्ते. व्हिडिओ आता आपण वेदांत ऍग्रो टेक्नॉलॉजी मध्ये जाणार आहे. तिथं आपण विचारू त्यांना माहिती. या इकडे सर आम्हाला थोडी तुमची माहिती सांगा तुमच्या ह्याच्याबद्दल काय सांगायचं आहे माहिती सांगा तुमच्या ह्याच्याबद्दल. हा प्रोडक्ट बद्दल सरांचं जम्बलिंग झालं आहे. नमस्ते, मी शुभम संजय खोत, वेदांत ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड टेक्नॉलॉजी. नमस्कार, मी शिवम संजय खोत, वेदांत ॲग्रो सायन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी. तर सध्या बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपला स्टॉल आहे. आपला कंपनीचा प्रोडक्ट आहे सिलिकॉन. तर डॉक्टर शिवाजीराव थोरात सरांनी सिलिकॉन वरती काम करून आपल्या कंपनीचं प्रोडक्ट सिलिकॉन मध्ये भरपूर काम केलेलं आहे. तसं आपलं बेसलसाठी सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे हे ॲग्रोसिल. हे बेसलसाठी आपण सिलिकॉन तयार केलेलं आहे. 75% मध्ये सिलिकॉन येतं. त्यानंतर हे ड्रिपचं सिलिकॉन आहे, 2 किलोचं पॅकिंग आहे. यामध्ये 98% सिलिकॉनचं कॉम्बिनेशन येतं. ड्रिप मधून देण्यासाठी हा प्रोडक्ट आहे. त्यानंतर ग्रीनसील अल्ट्रा हा प्रोडक्ट आहे. तो स्प्रे मधून 3 ते 5 ग्रॅम प्रति लिटर देण्यासाठी हा प्रोडक्ट आहे. त्याचं काम असं आहे की आता उन्हाळ्यामध्ये जो स्ट्रेस येतो, सनबर्निंग होते किंवा ज्या पानांच्या काळा ज्या करपतात किंवा पिवळ्या पडतात त्या होऊ देत नाही. अँटी स्ट्रेस म्हणून काम करतं आणि जे पानांमधून बाष्पीभवन जे होतं ते होऊ देत नाही. ते असं याचं काम आहे. म्हणजे फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ती सुरळीत ठेवण्याचं काम हे प्रोडक्ट करत असत. तर सर्व शेतकरी बांधवांनी सिलिकॉनचा वापर हा भरपूर प्रमाणात करावा आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ करून घ्यावी. धन्यवाद. तर आपण आलोय सरांकडे. कॅनबायोसिस नावाची यांची कंपनी आहे. तर यांना विचारू आपण ह्यांच्याकडे कोणते प्रोडक्ट आहेत आणि त्याचा काय काय म्हणजे कशा प्रकारे युज होतो त्याचा. तर सांगा. शेतकरी बांधवांनो नमस्कार, मी ॲग्रोनॉमिस्ट आशुतोष बारे, कॅनबायोसिस मध्ये सांगली जिल्ह्यासाठी ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतो. आज बारामतीमध्ये जे कृषी प्रदर्शन हे गेल्या आठवड्यापासून चालू आहेत. तर या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांचा चांगला या ठिकाणी सहभाग जाणवत आहे. तर कॅनबायोसिस कंपनी ही मार्केटमध्ये जवळपास 25 वर्ष बायोलॉजिकल मध्ये काम करणारे उत्कृष्ट आणि नावाजलेली कंपनी आहे. विविध प्रकारचे जे काही बॅक्टेरिया असतात
जैविक शेती करण्यासाठी ज्या बॅक्टेरियाची आवश्यकता असते त्या बॅक्टेरिया बनवण्याचं काम कॅन बायोसिस कंपनीतर्फे केलं जातं. यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर ताबा आणि व्हायटरमॉन हे 2 प्रोडक्ट आहेत, ते बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे जैविक कीटकनाशक म्हणून ब्रिगेड बी किंवा बिग बॉस हे 2 प्रोडक्ट आहेत, हे चांगल्या पद्धतीने सर्व प्रकारच्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करत असतात. सुरो आणि मिलासिन हे इतर सुद्धा प्रोडक्ट आहेत, ते सर्व प्रकारचे जे काय बुरशीजन्य रोग असतील, दावडी मिळदू असेल, पावडरी मिळदू असेल किंवा फळावर येणारा टिपका असेल, तर याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काम करत असतात. त्याप्रमाणे हे ताबा जो आहे तर हे ताबा एक बायोस्टिम्युलंट म्हणून काम करतो. झाडावर आलेला कोणताही जैविक व अजैविक काम कमी करण्याचं काम करत असतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये असणारे जे काय मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते मायक्रोन्युट्रिएंट तुमच्या झाडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मदत करत असतं. आणि हा व्हायटरमॉन एक पेटंटेड प्रोडक्ट आहे, म्हणजे हवेतला आगोदर डॉक्टर हा याच्यामध्ये बायोलॉजिकल एजंट आहे, हवेतला नंतर शोषून झाडाला देण्याचं काम करत असतं. त्याचप्रमाणे विटॅमिन आणि हार्मोन्सचे चांगलं संतुलित मिश्रण याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे तुमच्या झाडाला अतिशय चांगला रिझल्ट या ताबाने व्हायटरमॉन बनवून मिळतो. तर शेतकरी बांधवांनो, एक जैविक शेती करणं फार काळाची गरज आहे, कारण की आपण पाहतो का बऱ्याचशा प्रमाणामध्ये एक विविध आजार मानवाला होत आहेत. तर ते आजार होण्याचं कारण म्हणजे काय का आपण केमिकलचा जास्तीत जास्त वापर आपण रसायनाचा किंवा केमिकलचा वापर आपण आपल्या शेतामध्ये करत असतो आणि त्यामुळे मानवाला विविध आजार होत असतात. तर त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपण जैविक शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे. आणि कॅन बायोसिस कंपनीचे जे काही प्रोडक्ट आहेत तर अत्यंत जेन्युइन प्रोडक्ट आहेत, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहेत. शेतकऱ्यांना सुद्धा माहित आहे का प्रोडक्ट कशा पद्धतीने काम करत असतात. निमॅस्टिन म्हणून आहे का निमॅटोडसाठी काम करत असेल, TB3 असेल, TB2 असेल, फॉस्फेट असेल किंवा पोटॅक असेल किंवा ताबाजी असेल, मायक्रोजोट असेल, इतर विविध एक चांगल्या प्रकारची मोठी रेंज कॅन बायोसिस कंपनीची आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शेतामध्ये ताबा व्हायटरमॉन प्रमाणे ज्याप्रमाणे तुम्ही ताबा आणि व्हायटरमॉनला प्रेम दिलेला आहे त्याचप्रमाणे हे बाकीचे जे काय बायोलॉजिकल जैविक प्रोडक्ट आहेत त्याला सुद्धा तुम्ही प्रेम द्यावं अशी तुम्हाला विनंती आहे. आणि या युट्यूबचे जे काय सर्व मेंबर आहेत त्यांनी आज बाईट घेण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा मी खूप एक आभार व्यक्त करतो. एक त्यांचा चांगला प्रयत्न आहे का शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये माहिती गेली पाहिजे आणि शेतकरी जैविक शेतीबद्दल जागरूक झाला पाहिजे. तर यांचा सुद्धा मी खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आपण पालजींची घेणार आहे बरं का, त्यांच्या प्रबोधनची रिएक्शन. सत श्रीकाल पाल जी, हमें थोड़ा इन्फॉर्मेशन बता दो ना आपके प्रोडक्ट के बारे में. हमारा जो आज का स्टॉल है ग्रीन प्लांट हमारी कंपनी का नाम रहता है. इसमें हम अपने किसान भाइयों को जो उनकी आमदन में कमी आती आ रही है, जो उनका फर्टिलाइजर का खर्चा जो बढ़ता जा रहा है उसे किस प्रकार से कम किया जा सकता है, उसके लिए हमारे पास अलग अलग प्रकार के फर्टिलाइजर रहते हैं, जिसमें बायो फर्टिलाइजर आता है, बायो स्टिमुलेंट्स आते हैं, ऑर्गेनिक फर्टिलाइजर रहता है, कम्प्लेक्स फर्टिलाइजर आते हैं. तो इन सभी का हम जो अपने फार्मर्स के लिए एक अच्छे रूप में देते हैं. इन शॉर्ट में हम बात करते हैं तो हमारे पास बुआई से लेकर कटाई तक के सभी प्रोडक्ट्स पाए जाते हैं. तो जो हमारे वाकफ फार्मर के रिजल्ट है जैसे आप देख रहे हैं, जिसमें हमारे फार्मर्स अच्छी तरह से रिजल्ट ले पा रहे हैं. ओके, ठीक है. कहाँ के हो तुम? कहाँ के हो? जी, हमारी कंपनी बेसिकली पंजाब में है, जलंधर डिस्ट्रिक्ट में इसका मैन्युफैक्चरिंग और हेडक्वार्टर रहता है. और हमारा जो पूना में वेयर हाउस रहता है वो फुरसंगी में पाया जाता है. और तुम भी पंजाब के हो? हाँ, मैं पंजाब से हूँ और मेरा R&D में वर्क रहता है. ठीक है, ठीक है. थैंक यू सर.
दोन्ही गाय हे यार ते कालवर दिसतंय कालवर ती पलीकडे नाही का गेळा सॉरी भाई याच्यात कालवर बघा आणि सगळ्यात भारी बघायचं म्हणजे इकडं लाल कंदार होळी कंदारी होळी काय होळी येस ना अरे ती पलीकडे बघती ट्राय करा येते चला इकडे काय बघाय ह्याच्यात कोणते होय ह्याची जात कोणते ह्याच्यात कोणते किला होय आणि ह्याचा आम्हाला म्हणजे असं पाहिजे असल्या आहे का मीटिंगला कुठला आहे होय इथं बारामती जायचं म्हणलं पाठसला राहिलाय पाटसला गाय घेऊन तिकडे जायचं ना हो चालेल नमस्कार मित्रांनो आपण ह्याच्याकडे बैल आहे कपिल कोसा म्हणजे बैल आहे ते आपल्याला काय माहित नाही ते त्यांना विचारू आपण आम्हाला तुमच्या बैलाबद्दल थोडी माहिती सांगता ना कपिलला खिलार सांगू हा सांग थोडं उभं राहिलं तर सांग अंजनगाव अंजनगाव त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा आम्हाला कपिला किल्ला पूर्ण गावा ब्रिडिंग साठी चालू आहे सध्या हा रेडिंग म्हणजे जर पोहोचतोय हा घरपोच सेवा मिळाला एवढ्या 50-60 किलोमीटर होय आता ह्याचं मीटिंग म्हणजे मीटिंगचा रेट काय 2000 पर्यंत प्लस भाडे होय आणि जर म्हणजे समजा आता तेल गेलं तर गॅरंटेड वगैरे नाही 21 पर्यंत भरून देतो आम्ही भाडे दिले होय तर चालतंय कुठलाही बैल अंजनगाव तालुका बारामती ठीक आहे चालेल 96 65 70 80 0 चालेल ओके चालेल ठीक आहे 100% पूर्ण काय